कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे अनेक प्रकार आपण आजवर ऐकले आहेत. पण आता चंद्रपुरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने चक्क शेतकऱ्याला किडनी विकायला लावली आहे. या क्रूर प्रकाराने महाराष्ट्र हादरलाय. चंद्रपुरातील नागभीड तालुक्यात मिंथूर गावात हा प्रकार घडलाय. रोशन कुडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र शेती तोट्यात जात असल्याने त्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गायी खरेदी केल्या. यासाठी त्यांनी 2 सावकारांकडून प्रत्येकी 50,000 रुपये घेतले. मात्र त्यांच्या गायी मरण पावल्या. दरम्यान शेतीही पिकेना आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकाराकडून 1 लाखावर दिवसाला 10,000 प्रमाणे व्याज घेतलं जात होतं. त्यातून 1 लाखाचं सावकारी कर्ज तब्बल 74 लाखांवर गेलं. दरम्यान सावकारांच्या तगाद्याला वैतागून शेतकऱ्याने 2 एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील सामानही विकलं. मात्र कर्ज काही संपेना आणि येथूनच माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार त्यांच्यासोबत घडला. तो म्हणजे कर्ज घेतलेल्या एका सावकाराने त्यांना थेट किडनी विकण्याचा आग्रह धरला. वैद्यकीय तपासणीनंतर शस्त्रक्रिया झाली आणि कुडे यांची किडनी काढण्यात आली. त्यानंतर कुडे यांनी पोलिसांकडे तक्रारही दिली. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले पाहूयात. माझं नाव रोशन शिवदास कुडे, मिंथूर तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर. माझं दुधाचा व्यवसाय होतो. 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो. त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली. माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले. त्याच्यानंतर पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले. किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशीनंतर ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकला आहे. सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागून तगादा लावला. किडनी विक झाल्या पैसे तुम्हाला. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने बस स्टॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं. ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की यांची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही. त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो. 8 लाख रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो. किडनी विकली मी. 8 लाख रुपयाला किडनी विकली. किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेन्याला गेलो जॉबसाठी. का मी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा. माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी. मात्र यावर अद्यापही कुठलीच कारवाई न झाल्याने कुडे यांनी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची ही वेदना आभाळाला भिडणारी आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.